पावसाळ्यात बऱ्याच जणांना काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असते। अशा वेळी सर्वात सोपी डिश सर्वांच्या डोक्यात येते ती म्हणजे भजी। मग बटाटा किंवा कांदा भजी बनवली जाते। मात्र या व्यतिरिक्त अजूनही विविध प्रकारच्या भजी सोप्या पद्धतीने बनवता येतात। त्यापैकीच एक म्हणजे ओव्याच्या पानांची भजी। अतिशय पौष्टिक आणि खायलाही तितकीच रुचकर असणारी ही भजी कशी सोप्या पद्धतीने बनवता येते याबद्दलच कोल्हापूरच्या एका गृहिणीने सांगितलंय। मी आज ओव्याच्या पानांची भजी करून दाखवणार आहे। भजी हा सगळ्यांनाच हे पावसाळ्यात खावीशी वाटतात। ओव्याच्या पानांचा उपयोग म्हणजे तर सर्दी खोकला कमी होतो आणि पचन सुधारण्यास मदत होते। चला तर ठीक आहे, आपण बघूया ओव्याच्या पानांची भजी कशी करायची। ही भजी करण्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते बघूया। हे 2 ते 2.5 वाटे बेसन पीठ आहे, एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, खायचा सोडा चिमूटभर, चवीपुरते मीठ आणि बारीक ठेचलेला मिरच्या आणि ओव्याची पानं आपल्या गरजेनुसार। बेसन पीठ हे चाळून व्यवस्थित घेऊया। त्यानंतर तांदळाचे पीठ घेऊया, चवीपुरते मीठ, खायचा सोडा, बारीक ठेचलेली मिरची। मुद्दामून पेस्ट केलेली नाही आहे तर भजी हिरवीगार एकदम दिसतात म्हणून बारीक तेवढी ठेचून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण भजीचे पीठ भिजवून घेऊया। लई घट्ट भिजवायचं नाही किंवा लई पातळ भिजवायचं नाही, मध्यम भिजवून घ्यायचं आहे। हे आपण ओव्याची पानं घेतलेत, स्वच्छ धुवून घ्यायची। हे आपण धुतलेली ओव्याची पानं घेतलेली आहेत। आता तेल तापत ठेवले आहे, त्यानंतर आपण मध्यम आचेवर तळून घेऊया। आता थोडेसे लालसर कलरवर तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। अशा प्रकारे भजी तळून झालेली आहेत। आता आपण सजावट करून घेऊया आणि आपण हे टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकतोय किंवा खोबऱ्याची चटणी किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकतोय आपण। औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी ओव्याची पाने ही खरं तर शरीरासाठी उत्तमच असतात। ओव्याच्या पानांमुळे सर्दी, खोकला, श्वसनाच्या समस्या, पाचन समस्यांवर देखील आराम मिळतो। अशा या गुणकारी फायद्यांमुळेच तसेच या दिवसात पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याने ओव्याच्या पानांच्या भजी सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात नक्की खाव्यात असा सल्ला देखील नीलम यांनी दिलाय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।